भीमा कोरेगाव शौर्याची अमरगाथा. 1 जानेवारी 1818 इतिहासातील असा एक दिवस जो केवळ युद्धासाठी नव्हे तर शौर्य, धैर्य आणि स्वाभिमानासाठी सुवर्ण अक्षरात कोरला गेला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर घडलेली ही लढाई केवळ 2 सैनिकांमधील संघर्ष नव्हता, तर ती अन्यायाविरुद्ध पुकारलेला एक हुंकार होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भीमा कोरेगावच्या त्या 500 वीर महार सैनिकांची शौर्यगाथा, ज्यांनी 28,000च्या फौजेला धूळ चरवली. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. 1818चा महाराष्ट्र राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मोठ्या बदलातून जात होता. एका बाजूला पेशव्यांचे साम्राज्य संकुचित होत होते, तर दुसरीकडे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपला विस्तार करत होती. पण या राजकीय संघर्षासोबतच एक मोठी सामाजिक दरी होती. जाती व्यवस्थेचा प्रभाव प्रचंड होता आणि महार समुदाय सामाजिकदृष्ट्या वंचित होता. असे असले तरीही या समुदायामध्ये लढाऊ क्षमता विलक्षण होती. स्वतःचे अस्तित्व आणि स्वाभिमान सिद्ध करण्यासाठी ते संधीची वाट पाहत होते. पेशवा सैन्य सुमारे 28,000 सैनिक, ज्यात पायदळ, घोडदळ आणि तोफखाना असे प्रचंड सैन्यदल होते. नेतृत्व करत होते स्वतः पेशवे बाजीराव दुसरे. दुसरीकडे ब्रिटिश सैन्य केवळ 500 सैनिक, ज्यामध्ये प्रामुख्याने महार बटालियनचा समावेश होता. नेतृत्व करत होते कॅप्टन F.F. स्टँडर्ड. विचित्र वाटतं ना, हे गुणोत्तर 1:56 असं होतं. म्हणजेच प्रत्येकी एक महार सैनिकासमोर पेशव्यांचे 56 सैनिक उभे होते. 1 जानेवारीच्या त्या कडाक्याच्या थंडीत सकाळी 9 वाजता युद्धाला तोंड फुटले. पेशव्यांच्या अफाट सैन्याने हल्ला चढवला, पण समोर उभे असलेल्या त्या 500 सैनिकांनी मागे हटण्यास नकार दिला. दुपारचे 12 वाजले. युद्ध अधिक भयंकर झाले. महार सैनिकांनी रणनीतिक स्थान सोडले नाही. त्यांनी पेशव्यांचे अनेक हल्ले परतवून लावले. 12 तास झाले. हे युद्ध सतत सुरू होते. अखेर सायंकाळी 6 वाजता पेशव्यांचे सैनिक थकले आणि महार सैनिकांच्या अभेद दृढ निश्चयामुळे त्यांनी माघार घेतली. एका ऐतिहासिक विजयाची नोंद झाली. या लढाईत 22 महार सैनिक शहीद झाले. त्यांच्या या शौर्याच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारने तिथे एक विजयस्तंभ उभारला. ओबेलिस्ट शैलीतील हा स्तंभ आजही त्या वीरांच्या बलिदानाची साक्ष देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विजयस्तंभाला सामाजिक न्यायाचा विजय मानले. 1 जानेवारी 1927 रोजी त्यांनी या विजयस्तंभाला पहिली भेट दिली आणि तेव्हापासून हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. भीमा कोरेगावची ही शौर्यगाथा आजही आपल्याला स्वाभिमानाने जगण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. दरवर्षी 1 जानेवारीला लाखो लोक तेथे येऊन या वीरांना मानवंदना देतात. तुम्हाला ही ऐतिहासिक माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच गौरवशाली इतिहासासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.